लाईव्ह टेलिकास्ट 24 लाईव्ह साला सगळीकडे आहे. पहिला नंबर लागतो भैयांचा, नंतर मारवाड्यांचा, त्यांचा त्यांचा G24 लाईव्ह. बघा सगळीकडे आहे ते. यांना विचारा रेश्मा मेकर कुठं आहे, कारण यांचा कॅमेरा कानाकोपऱ्यात जातो. सध्या आम्ही त्याला शोधतोय पण सापडत नाही, कारण 2-3 सुपारी आमच्याकडे आहेत त्याला देण्यासाठी. पण ही इज बिजी, सी इज बिजी, नॉट ही इज. ते समजत नाही हो. पुरुषांचे कपडे घालतात तेव्हा समजत नाही बाई आहे की पुरुष आहे, मेल आहे की फिमेल आहे, लिंग समजत नाही. नाही तर गोळी मार कर. संघाच्या वतीनं पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. हे बॅटिंग चार्जिंग झाली ना की असं असतंय पंडित सर. चार्जिंग शिवाय मजा नाही. प्रल्हाद शिंदे दारूचा कॅलेंग घेऊन बसायचा तेव्हा आवाज निघायचा नाही. मी नाही सांगा सर, सर्व कलाकार जे दारू मध्ये आहे तर दुसऱ्या लिक्विड मध्ये नाही. थम्सअप प्या घसा बसणार, दारू प्या बघा घसा घसा लगेच पहाडी आवाज. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर. यस, मोठी जोई धन्यवाद देतो नितेशजी पंडित सर. मला तुम्ही चांगला इव्हेंट दिलात, चांगला प्लॅटफॉर्म तुम्हाला धन्यवाद देतो. बघूया रायगड ही माझी कर्मभूमी आहे. विश्वनाथ ठाकूरने देखील सांगितलं पंडित सर तुमच्या माध्यमातून त्यांना देखील लॉन्च केलं. जिथं पिकतं तिथं विकत नाही पंडित सर. आणि गोला फलंदाज निमेश, आणि हा चेंडू यस दिशा हे चेंडू वाईचा इशारा, स्वैर मारा नासका चेंडू, नरकाटला चेंडू. एक धावेचा इशारा, एक धावेचा संकेत, एक धावेचा चाकणा, एक धावेचा मलिदा, एक धावेचा फलका, एक धावेचा उतारा, एक धावेचा जॅक, एक धावेचा टॉनिक. टॉनिक शिव मजा नाही. पहिली एक्स्ट्रा, पहिली आव्हान संघाची धाव संख्या 1 फॉर नन. आणि वन दी टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. राईट आर्म हो द विकेट तयार. आणि हा पुन्हा त्या चेंडू यस खरा फटका होता बुया. आणि पंचांना नो बॉलचा इशारा. यस फ्री हिट आहे का नाही. तर संघाची धाव संख्या झाली 2 वर, बिनबाद 2. स्कोरर नवीन आला, फडणवीस गेला, ठाकरे आला. मग अशी वेगळी मॅडल होती, पण साले सगळे सारख्याच मापाचे आहेत. वैयक्तिक पहिले षटक, बॉलिंग मार्ग तयार. शॉट एक्स्ट्रा कव्हर एक कहो बघूया. शॉट मिड विकेट, जोरदार अपेल. येस आउटसाइड द लेग स्टंप होता, फ्लिक करायचा बघूया. दादा म्हणजे संगत घेतले कशाला, का उपटायला घेतलंय एवढ्या. उपटायला म्हणजे गवादा दादा. आता त्याला शिव्या घालताय, छाती कुटुंब फायदा काय. बियाला मध्ये बरोबर की नाही. नाही नाही तुमच्या घरचे काय कमी आहेत, त्या अजून नेत होते. अरे बघा कॉमेंट्री करायची आहे, थांबा जरा संध्याकाळी आहे जरा, फक्त खिसा गरम ठेवा. वैयक्तिक पहिले षटक तयार, बॉलिंग मार्कर. यस अतिशय चांगला चेंडू बघूया, तितक्या सबाईने बघूया. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. अरे जरा फटका मारा, फटके मारा. बर्गर पिझ्झा खाय जाता, पाया मुंडी खा, मग बघा कसे शॉट वर शॉट, शॉट वर शॉट, ते पण गुडघे टेकून. शॉट वर शॉट म्हणजे षटकार आणि चौकारा. काही मराठी भाषे पंडित सर, कारण ज्याच्यासाठी आम्हाला आणलंय ते काम करायला पाहिजे का नको, कारण प्रेक्षकांची अपेक्षा आहे. तर संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवलाय 3 वर, बिनबाद 3. 3 फॉर नन पहिलं षटक प्रगती पदावर. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, जबरदस्त स्पर्धा. मोठी जुई प्रीमियर लीग 2021 हे अतिशय चांगलं पर्व बघूया. खास आयोजन पंडित सरांची ही संकल्पना, त्यांना दिलेली उत्तम साथ. आणि हा चेंडू यस आउटसाइड द ऑफ स्टंप, पहिल्यांदा बॅट फेली बघूया. आणि हा असेल डॉट बॉल. संघाची धाव संख्या फक्त इनमेन 10. थंड सुरुवात, संत सुरुवात बघूया. शेवटी 6 षटकाचा सामना आहे, आणि मी पहिल्यांदा बघतो या लीग मध्ये की 6 ओव्हर आहेत. चांगली संकल्पना आहे, कारण जिथं पंडित सरांची संकल्पना म्हणजे नक्कीच चांगलं आयोजन बघूया. एक जबरदस्त
व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त व्याख्याते निवेदक आणि हा दमदार स्ट्रोक बघूया. चेंडू अक्रॉस जबरदस्त टायमिंग लॉंगॉनला अप्रतिम ड्राईव्ह नेत्र दीपक फटका जबरदस्त टायमिंग ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस मेलोडियस स्ट्रोक 6 धाव आणि संघ बिनबाद 9 फॉर नन. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार बॉलिंग मार्कवर मोठी जोई. प्रीमियर लीग 2021 आजचा अंतिम दिवस शेवटचा दिवस काल्याचा दिवस. आणि हा यस पुल केला बघूया जबरदस्त टायमिंग आणि हा झेलबाद चांगला फटका चांगला झेल. एक बाद 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाउन द फलंदाज अरेंज टस्कस विनिंग द टॉस वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. खेळण्याचं निमंत्रण आमंत्रण न्योता दावा दिले प्रतिस्पर्धी संघ मंजिरी 11. दोन्ही ताकदवर संघ बलाढ्य बलिष्ठ बलवत्तर ताकदवर संघामध्ये एक जबरदस्त कलगी तोरा घमासान धुमशान दोन्ही संघ आमने सामने एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी. आणि पंडित सर चांगली ध्वनिक्षेपण व्यवस्था आहे तर ते एका ठिकाणी गेलो सर धावला नाही माईक 5-5 माईक एकाचा फायदा नाही. लो बजेट त्यांना काय करणार पैसा खिशात घालणार म्हणजे कमिशन दलाली खाण्याचे धंदे ते बंद करा. आयोजन चांगलं पाहिजे का पंडित सर. जर आयोजन चांगलं असेल बक्षीस 10,000 ठेवा 20 पण आयोजन लोक बघायला येतात. अतिशय चांगली स्पर्धा. जर कोरोना संपला तर इथं मोठी नाईट स्पर्धा भव्य रजनी दिव्य रजनी. मानू का माल माल म्हणजे गोठ्या आणि रेशमा. संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदार. पहिलं षटक प्रगती पदार बघूया. प्रियाल पाटील याचे सुप्रीम पर्यंत देखील चांगलं सहकार्य बघूया आणि मोठी गावची हीच खासियत बघूया. सर्व आपलं राजकीय कारण बाजूला ठेवून आणि हा दमदार स्ट्रोक यस ह्यू 6 मॅग्निफिशियंट ड्राईव्ह संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 15 वर. 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिले संपुष्टात 6 मध्ये 15 धावांची लयलू धावांचा जबरदस्त रतीब. 15 फॉर 1 आफ्टर 6 डिलिव्हरीज. माहिती नाही याला माहित नाही कितवा महिना चाललाय 50 वेळा विचारणार. वार कोण नवीन गोलंदाज मंगेश. हो अप्रतिम चेंडू यस आणि फलंदाज बाद होईल का काय. षटकार यस जबरदस्त टायमिंग चेंडू फ्लिक केला बघूया. खोला चेंडू टाकला चेंडू खणून काढला आणि 6 धावा मिळते. संघाची धाव संख्या मुसंडे मध्ये 21 फॉर 1. एक बाद 21
अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, मोठी जुई प्रीमियर लीग. जरी वर्ष पहिलं असलं परंतु असं अफलातून आयोजन, IPL देखील झकमारी. काय सर्व गोष्टी आहेत, काय कमी आहे सांगा मला पंडित साहेब, बरोबर की नाही? बरोबर, नंतर शिव्या घाला. एक बार 21 पवन, दुसरं षटक प्रगती बतावं. मिडियम पेसर हो, पुन्हा यस ग्लान्स केला चेंडूला, बघूया चंदा चेंडू तितकेच आपण बॅकवर्ड स्क्वेअर लागला, चेंडू जाईल बघूया. फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या फैलावली, धावसंख्या संघ सजली, नटली, फुलली, खुलली, बहरली, डवरली, स्थानापन्न अरोड विराजमान असं नसतं होते. संघाची धाव संख्या 22, 2 22 for 1. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट 24 लाईव्ह, अतिशय चांगला क्वालिटी आणि क्लिअरिटी. तर बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये 24 लाईव्हचं एक जबरदस्त जे प्रेक्षेपण आहे. आणि हा चांगला चेंडू, यस संपूर्णपणे बेट झाला होता. चेंडूला शॉर्ट फाईन लेगला, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, दॅट्स अ ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन. परवा बोला पंडित. अगदीच सर, आता क्रिकेटचा दर्जा आणि पूर्वीच्या क्रिकेटचा दर्जा याचा जर विचार केला तर पूर्वीची चषकं यायची, अगदीच त्या पृथ्वी गोलावरती गरुड आरुडलेला असायचा पंख पसरून. ती चषकं आपल्या लक्षात असतील 80च्या दशकातील, 70च्या दशकातील. आणि ती चषकं ज्यांना आपल्या घरामध्ये जवळजवळ खच भरून ठेवलेला आहे, असा या उरणमधील एक कूल कॅप्टन म्हणून ज्याची वर्णी लागायची पूर्वी, शांत, संयमी आणि प्रामाणिक नकुल बंडा यांचं आगमन या मंचावरती अवघ्या ज्यांच्या घरात भांडी कमी, ट्रॉफी जास्त. काय बाबा, या आमच्या डोंगरावर बसा, तेवढेच आता बाकी आहे. 2 balls to go. सोना दादा, हे काय, हे लोकांना व्याजाने पैसे देतात. मग तुम्हाला माहिती नाही, सोनाला पैसे कोण पुरवतात? हे पुरवतात, हे घरी सप्लायर, हे दुसरे अंबानी आहे. यस बरोबर आहे. आता तुम्ही कोणत्या खिशात टाकणार? आणि हा दमदार फटका, यस दॅट्स अ ब्रेक ब्लो, मॅग्निफिशियंट ड्राइव्ह, जबरदस्त टायमिंग. 6 धावांनी संघाची धाव संख्या 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 34 आणि एक बाद 34. आपल्या इथं उपस्थित असणाऱ्या समस्त शिवसैनिकांना विनंती असेल की आपण प्रतीक्षेत सर्वांनी आणि आपल्या आयोजकांनी सर्वांनी प्रतीक्षेत राहायचं आहे. सन्माननीय मान्यवर अवघ्या काही क्षणानंतरच आपल्या कार्यक्रमामध्ये दाखल होतील. तर मैदानावरती आवाज आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा, अगदीच उंच कलस आणि त्या कलसाला मुलामा चढवण्याचं काम आज शेवटच्या दिवसात दशरथ पाटील सरांनी केलेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आम्हा समस्त क्रीडा रसिकांकडून आणि खेळाडूंकडून. मी ज्यांचा उल्लेख करताना सातत्यानं सांगत असतोय की समानार्थी शब्दांचा विश्वकोश आहे. समालोचनांच्या या मांदियालीमध्ये हा एक अग्रगण्य असणारा रत्न, कारण वयाचे 40 वर्ष समालोचन करणं म्हणजे ते सांगतायत मीही ज्या वेळेला या बाउंड्रीच्या किंवा सीमारेषेच्या बाहेर फक्त आस्वाद एक क्रीडा रसिक म्हणून घेत असणार, तेव्हापासून एक ज्येष्ठ समालोचक म्हणून आज आपल्याला इथे लाभलेले आहे. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आदरणीय दशरथ पाटील सर. यस क्या बात है पंडित सर. आणि हा पुन्हा यस दमदार स्ट्रोक
आणि हा मिळतील आणि हा झेल बादेस लॉंगॉनला अप्रतिम झेल एलिव्हेशन कमी होतो आणि हा संघाला बसेल दुसरा हादरा दुसऱ्या विकेटचा पाडता पाय दुसरी विकेट तडीपार हद्दपार जेर बंद स्थानबद्ध दुसऱ्या विकेटची अकालपंटी उचल बांगडी 2 बाद 35 35 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट दुसऱ्या विकेटची एक्झिट अगदीच समानार्थी शब्दांचा विश्वकोश मायक्रोफोन वरती सुरू असताना इथं 2 समानार्थी सन्माननीय मान्यवर येत आहेत. दोघांचंही नाव सागर गरत आणि सागर गरत आहे. टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी द्यायचा आहे. मी प्रथमतः प्रमुख सागर गरत आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मी आयोजक आणि आयोजकांचे अध्यक्ष प्रशांत पाटील आपल्याला विनंती करेन सन्माननीय सागर गरत साहेबांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करायचा आहे. एक युवा नेतृत्व बुलंद नेतृत्व आदरणीय सागर गरज साहेब आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारतील. MPL 2021 सीझन फर्स्ट पहिल्या पर्वातील व्यासपीठावरती निसर्गाचं आणि आरोग्याचं वर्धन म्हणून तुळशीचं रोप आपल्या हिंदू संस्कृतीचं एक श्रीफल देऊन आपल्याला सन्मानित करताना तदनंतर पुन्हा एकदा सागर गरज आपल्याला विनंती असेल प्लीज आपण आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती जायचं आहे. हे 2 समानार्थी असणारे आज आदरातिथ्य मान्यवर आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारताना दिसत आहेत. तर ही शृंखला पूर्णत्वाला जाण्यासाठी RK पाटील इन्फा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड 24 लाईव्ह इव्हेंट साई मरीन सर्व्हिसेस आय विजन ऑप्टिक्स श्री मेडिकल कोपरोली दिव्या ट्रान्सपोर्ट केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था VS कंस्ट्रक्शन ऑफिस कट्टा फ्रेंड्स ग्रुप R&J फिटनेस क्लब सिक्सर सुप्रीमो माही कंस्ट्रक्शन किरण एंटरप्राइजेस श्रीशा ऑडिओ SSD मोबाईल प्रवीण घासे मोठी जुई युवा मंच या सर्वांचं योगदान या प्रतियोगितेसाठी या लीग साठी आहे. त्या सर्वांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करूया आणि मायक्रोफोन वरती आपल्याला दिसतील दशरथ पाटील सर. धन्यवाद. यस काय योग बघा बघूया दोन्ही सागर घरत याला म्हणतात कपिला षष्टीचा योग दुग्ध शर्करा योग अतिशय चांगलं आयोजन भव्य देवकी स्पर्धा आणि हा यस दमदा असतो काय फटका बघूया याला म्हणतात टॅलेंट याला म्हणतात टेम्परामेंट जबरदस्त टायमिंग अप्रतिम फटका बिग सिक्सर मॅग्निफिशियंट षटकार बिग ब्लो दॅट इज द ह्यूज सिक्स संघाची धाव संख्या फैलावली 42 धाव संख्या सुजली धाव संख्या फुगली अजून बोललो असतो पण लाईव्ह आहे ते मनासाला रांडेच्या तो असं कसं बोलतोय ना दादा असं कमेंट्स येतात हो कधी कधी काय काय कोणी निंदक असतात म्हणून म्हणतात तुकाराम महाराज निंदकाचे घर असावे शेजारी पंडित सर. balls to in the third over. गोलंदाज तयार मंजिरी 11 आणि ॲरेज टस्कर्स असा हा विद्यमान सामना. धन्यवाद देतो दोघांना. दोघे बरोबर जाणार अरे अच्छा बरोबर जा तर दोघांचं नावात साम्य आहे आणि फलंदाज म्हणते बाद होईल यस निमेश भोबी बॅक टू द पॅव्हेलियन. गठडी वल्ली गेली गाशा गुंडाला गेला तंबूचं तिकीट याच्या हातात जाईये आयोडेक्स मनी आहे. तिसरी विकेट गोपचे में तिसऱ्या विकेटचा काढता पाय लास्ट डिलिव्हरी आणि टोटल स्कोर 3 बाद 42 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय चांगलं आयोजन बघूया जबरदस्त आयोजन. MPL उरण तालुक्यामधली ही बलाढ्य स्पर्धा बहुचर्चित बहुप्रतीक्षित बहुअपेक्षित वर्ष पर्व जरी पहिलं असलं परंतु ज्या ज्या गोष्टी आहेत पाहिजे अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टी आहेत. याला म्हणतात क्रिकेट याला म्हणतात ही स्पर्धा याला म्हणतात प्रीमियर लीग कशी असावी याचे हे ज्वलंत उदाहरण मूर्तिमंत उदाहरण पंडित सरांची लाभलेली साथ त्यांच्या संकल्पनेतून ही साकार झालेली भव्य देवी क्रिकेट स्पर्धा मोठी जुई प्रीमियर लीग MJPL. पंडित सर एका ठिकाणी स्पर्धेला गेलो एक आला म्हणतो साहेब मी उद्योगपती झालो. तुझ्या आईला मला घाम फुटला साला का चणे विकायचा. तो म्हणतो कसला धंदा टाकलाय KFC म्हणजे मोठं दुकान म्हणतो काळोबाई फरसान सेंटर. आता आयला 10 रुपयाचे चणे विकणार फरसान विकणार न म्हणतो मी उद्योगपती.
एखादा टोटल. आता एक पंडित सर नवीन फॅशन आलंय, गोल्डन घ्या, त्यांच्यानंतर लागतं चड्डी बनिंग घ्या, ती पण आणा इकडं. आणि हा पुन्हा ब्लॉक मध्ये चेंडू चेंडू हवेमध्ये यस लॉंगॉफला झेलबद होतोय आणि धक्का क्रमांक 5वा, 4था, 4th विकेट बॅक टू द पॅव्हेलियन. तो फायदा आहे की नाही? जरी एकीकडे उणीव असले तरी दुसरीकडे बेनिफिट आहे की नाही पंडित सर? तर 3 षटका संपवल्या बघूया. 18 चेंडू आणि 42 धावा, म्हणजे प्रति षटका मग 14-42 बरोबर. म्हणजे 14 धावांचं इक्वेशन समीकरण. टार्गेट आस्किंग रन रेट बघूया. नवीन गोलंदाज तयार आणि नवीन फलंदाज अमोल पाटील आणि देवेश पाटील अशी ही जोडी. आणि संघाचा नवीन गोलंदाज 4थं षटक प्रगती पदार बंटी कामोटकर. आजच्या दिवसभरात ज्यांनी अतिशय उत्तम साथ देणारे बघूया. महाराष्ट्रातील एक जबरदस्त बुलंद आवाज, शिव व्याख्या, ते कुठल्या कुठल्या उपाध्यान आहेत ते पंडित सरांना लागू पडत नाही. आमचे असे नेते जे पंडित सर बघूया. जरी ग्रामीण भाग असला तरी टाळ्यांना तुम्हाला अभिमान पाहिजे. रायगड ही अशी कर्मभूमी आहे जिथं रायगड मध्ये जो जन्माला किंवा जिथेही कर्म त्यांना कुठलेही कधी वाईट दिवस येणार नाही. आम्ही बघा इथं 40 वर्ष इथं तडफडतोय. का तडफडतोय? आम्हाला काय झक मारायचं इथं? पण इथं आम्हाला माहिती आहे कलाकाराची कदर केली जाते, कलाकारा उचलून धरलं जातं. आतापर्यंत जे प्रेम रायगडवाल्यांनी दिलं तर इतर दुसऱ्या ठिकाणी कुठेही मिळणार नाही. पंडित सर आणि पंडित सर इथं नाही बोलत, आम्ही धर्मवीरच्या शासकामध्ये बोलतो. आम्ही कुठेही जा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. आणि आयोजन बघा तुम्ही जाऊन तिथं. आता एका ठिकाणी स्पर्धा होती, चला आणला हरिपाठाचा माईक, देवळातला हरिपाठाचा माईक आहे तो आणला. ते आला तिथं काय काय आता हे करायचं का सांगा मला तुम्ही आता. आणि हा यस अप्रतिम फटका बघूया. जबरदस्त टायमिंग, जबरदस्त आउट राईट चेंडू लॉंग आउटला ट्राय होल होईल. फक्त एक धाव मिळते संघाच्या धाव 43 वर. 43 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट, 4/43 अशी सद्य स्थिती बघूया. अतिशय चांगले क्रिकेट, चांगले क्वालिफाय दर्जेदार संघांचा हा समावेश. आणि तेही लीग स्पर्धा म्हणजे साखळी स्पर्धा. MJPL मोठी जुई प्रीमियर लीग 2021 हा थरार. क्रिकेटचा जबरदस्त आविष्कार, चमत्कार, साक्षात्कार. विद्यमान सामना 2 कॅलिबर एक पात्रतेचे संघ बघूया. अरेंज तस्कस विरुद्ध मंजिरी 11. आणि हा ब्लॉकर मध्ये चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. चेंडू कडे लॉंग ऑफला फक्त एक धाव मिळते. 1 से ज्यादा कोई मिनिट. संघाची धाव संख्या 44. पंडित सर एका ठिकाणी स्पर्धा होती, भरपूर बिस्लरीचे बॉक्स टाकले होते. एक आला साहेब म्हणतो 1 बिस्लरी द्या 1 लिटरची. आजो म्हणतो पाहिजे 2 कशाला पाहिजे म्हणतो मला संडासला लागली. त्याच्या आयला काही गांड व्हायला पाणी आहे. म्हणजे असं फुकटची म्हणजे गाववाल्यांची पूजा ना भाडोत्र्यांची मजा. चला पहिली पंगत यांची बसणार. पाहुणे उपाशी मेल तर चालतील. धाव संख्या 46. 4 ओव्हर 4-6 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट, 4/46. आता बरेचसे इथे कॅन्डिडेट आहे जे इच्छुक आहे. वधूवर सूचक मंडळाने त्यांना विनंती करतो प्लीज कधी कधी मोठी जोईल आपण. आणि हा दमदार स्ट्रोक लॉफ्ट केला बघूया. अतिशय चांगला फटका, देखना फटका, हँडसम स्ट्रोक्स. 52 सर नक्कीच माझ्या या गावासाठी असणारी MPL आज एवढ्या थाटामाटात आहे. याचं सर्वात मोठं योगदान ज्यांना ज्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, पुरवल्या आहेत या शृंखलेसाठी,
अगदीच फक्त 30% रक्कम घेऊन आज आपल्याला उत्तम दर्जाचा इथं डीजे साऊंड सिस्टीम असेल, हा फर्म उभारला असेल, अगदीच अल्प दरात आणि समोर प्रतिमा पूजनासाठी असणाऱ्या ज्या मूर्ती आहेत ती मूर्ती आराध्य कला मंदिर यांच्याकडून आम्हाला दिलेली आहे आणि या शृंखलेसाठी दिलेली आहे, ऑक्शनसाठी दिलेली आहे, जवळजवळ जिची उंची 1.5 ते 2 फूट आहे. त्या आराध्य कला मंदिराचे ओनर रतन सहदेव भोईर यांना विनंती असेल, प्लीज आपण मंचाकडे यायचं आहे. Yes, मग क्या बात आहे. 4 लाईव्ह सर इव्हेंट असेल, सिक्सर सुप्रीमो असेल, श्रीशा ऑडिओ असेल, यांना जवळजवळ अतिशय अल्प दरामध्ये, कारण ही शृंखला म्हणजेच अनेक आयोजन करतायत. मग रायगड प्रीमियर लीगचं पहिलं आयोजन अनिल दादा पाटील असेल, दुसरं आयोजन मंगेश वाकडीकर असेल, यांना स्वतःहून कबूल केलंय की या संबंध रायगडमध्ये एका गावाची एवढी भली मोठी स्पर्धा लीग अख्ख्या रायगडमध्ये होऊ शकणार नाही, एवढं चांगलं कौतुक या स्पर्धेचं केलं आहे. यस अतिशय चांगली स्पर्धा ते रायगड प्रेमी लीग झाली. आयोजकांपेक्षा मी तिथे प्रवीण दुगाडे जास्त दिसले. सकाळी 9 वाजता प्रवीण दुगाडे, म्हणजे म्हणतात ना नवरीपेक्षा करवली चिकनी. सकाळी 9ला चालू केला प्रवीण दुगाडे आहे, तोच ब्लेझर घालून तिकडे आलते पालीला. कारण ज्याचं लग्न नाही त्याचा फायदा नाही. म्हणजे तुम्हाला सांगत आहे मी, म्हणून म्हणतो घर पावे बांधून आणि लग्न पावे करून. यस ऑफिस करतात आणि षटक संपुष्टात. यस अध्यक्ष उपाध्यक्ष सल्लागार, जाऊ दे नको दादा, लग्न करू नका. मोदी साहेब बघा सुखी आहेत की नाही, हाय कटकट. आणि मोदी साहेब बसले 2014ला अनाउन्समेंट केली, मैं हर घर में संडास बनाऊंगा. 15 मिनिटांनी सांगते न मैं खाऊंगा न किसी को खाने दूंगा. मग त्या टॉयलेटचा उपाय काय नमते लफडे करायला की मुतायला. लफडी म्हणजे जे गावाबाहेर संडासाचा बघा, ही इथून टमरेल घेऊन निघणार, तो तिथून टमरेल घेऊन निघणार, टमरेला टमरेल लावणार, बाकीचं त्याला सुशांतला विचारा. म्हणजे पहिले गावाकडे चालायचं असं. पंडित सर ही वस्तुस्थिती सांगते सर, काय भाडोत्र्यांची काही कमी नाही. संघाची धाव संख्या 62 आणि 12 चेंडू 12 बॉल्स टू गो. हनामानीचे षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. अतिशय मजा आली पंडित सर, कारण जेव्हा आयोजन चांगलं असताना आणि सगळं आयोजक कधी आपल्या पाहण्यानंतर आपल्याला मजा येते. तर सगळ्या गोष्टी पाहिजे. यस साऊंड मास्टर धन्यवाद देतो, अतिशय चांगली साऊंड सिस्टम. यस तुमचे छोटे बंधू आहेत का? अच्छा अच्छा, अतिशय चांगली ध्वनिक्षेपण व्यवस्था करा. पंडित सर असल्यानंतर त्यांना माहिती आहे कशी असावी. 5 षटक प्रगती पदांत फिरकावून दिला, बघूया लॉब केला चेंडू हवेमध्ये असेल, एलिव्हेशन कमी आहे आणि हा फलंदाज विकेट क्रमांक 5 बॅक टू द पॅव्हेलियन. अमोल 5व्या विकेटला संग्रह डीजे. (63) 6 वर 3 येणारा नवीन मध्ये विश्वनाथ ठाकूर बघूया. अतिशय, कारण आपण रायगड मध्ये जात होता. आता आमच्याकडे एक पत्रिका आली, अरे साला अख्ख्या गावाची दारू पिली हालत काली, पण याची पत्रिकेत कृपया हल्दी समारंभ होणार नाही याची नोंद घ्यावी. त्याला का नुसते अख्ख्या गावाची दारू पिणार. विश्वनाथ ठाकूर आपण इकडच, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना का. पंडित साहेब बरोबर की नाही? हो अप्रतिम डिलिव्हरी. यस जबरदस्त चेंडू, भन्नाट मारा, सोसाट मारा, बेछूट मारा, बेधुंद बेदरकार मारा. आणि पंचांचा लेग बायचा इशारा. तंगड वरती केले म्हणजे लेग बाय. तंगड वरती कधी करतात कुत्री? पोलवर बघा, सांगायची गरज नाही. दोन्ही पंच आहेत, एका बाजूला नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला अमित शहा. सांगा यांच्याशिवाय तेच चाललंय का? आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. यस चांगला फटका, दमदार स्ट्रोक. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील, 2 धावाचा बेनिफिट. धावसंख्या पुन्हा एकदा भरते, धावसंख्या फैलावली. धावसंख्या 66 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 5 विकेट, 5 बाद 66. 2 बॉल्स टू गो इन दी 5th ओव्हर. आणि याच्यानंतर जे हनामारीचं षटक आहे
हो अप्रतिम डिलिव्हरी यस पुन्हा एकदा अचूक टप्पा बोला पंडित सर. याच दरम्यान या कार्यक्रमात ज्यांची प्रतीक्षा होती, कारण क्रिकेटचं मैदान एखाद्या लेजंड खेळाडू शिवाय शून्य आहे. मित्रांनो, मी आजही नवघरमध्ये ज्यांच्या वाढदिवसाला नाईट टुर्नामेंटचा थरार पाहिला होता, जवळजवळ केकची रांगच रांग होती आणि अतिसामान्य किंवा सर्वसामान्य खेळाडू म्हणून या मैदानावरती एवढा शांत आणि संयमी खेळ खेळायचा. कुंडेगावच्या स्पर्धेतील ती स्पर्धा मी अनुभवलेली असेल आणि जवळजवळ आमचं वय जेव्हा 9 ते 10 वर्ष असणार आहे आणि त्यावेळेला दहशत होती ज्या संघाची. संघाचं नाव होतं कानकेश्वरी नवघर. या संघाचा संघ नायक आदरणीय सन्माननीय नकुल बंडा यांचं शुभागमन इथं होतोय. आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण MPL 2021च्या या रंगमंचावरती या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करायचं. यस नकुल बंडा साहेब बघूया. अतिशय चांगला चेंडू यस काय डिलिव्हरी बघूया. अप्रतिम चेंडू बघूया आणि षटक क्रमांक 5 वर संपुष्टात राहिलेल्या शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल षटक 6 बॉल टू गो. हनामारीचं षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर 6 बॉल टू गो. संघाची धाव संख्या 24 चेंडू आणि 67 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट 5 बाद 67 अशी धाव संख्या बघूया. आणि राहिलेल्या उर्वरित 6 चेंडू मध्ये बघूया किती धावा कुठतायत. माझ्या समवेत एक जबरदस्त निवेदक महाराष्ट्र भूषण म्हणायला हरकत नाही, सन्माननीय आमचे वंदनीय येथे जे पंडित सर तर रायगडने असे कलाकार जन्माला घातलेत बघूया. आयोजकांनो धन्यवाद देतो. घरात मयत झाला तरी चालेल पण ही स्पर्धा सोडायची नाही. 6 बॉल टू गो. शेवटचा षटक शेवटचा गोलंदाज बंटी कामोटकर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाइन लेग एक शॉर्ट कव्हर डेप एक्स्ट्रा कव्हर एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे बघूया. एक लॉंग ऑफ आक्रमक क्षेत्ररक्षण आरास रचना मांडणी सजावट नाकेबंदी. लेफ्ट आर्म होते विकेट बघूया. पहिला चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि फलंदाज बाद यस साबा फलंदाज बाद चौकार 4 धावा मिळते. इथून दिसत नाही ना म्हणून मग पुढच्या वर्षी 3 माळ्याचा स्टेज बनवा आणि एक लिफ्ट ठेवा नाही ते हत्ती ठेवा डायरेक्ट सोंड्यातून वरती. अरे बाबा 71 पंडित सर गेल्या वर्षी भिवंडीला गेलो होतो. असं टॉस बॉस होता पण ते काय करा मध्ये पडदा ठेवायचे तिथे आले. इथे काही लग्न अंतरपाट धरताय. मॅच असले की अंतर ते धरणार. 2 खुर्च्या लावणार 2 माणसं टांगणार. आणि हा चेंडू बघूया भीमर आहे का बघूया. अपेक्षेपेक्षा जास्त हाईट आणि हा शेल डॉट बॉल यस चांगले पंचगिरी बघूया. आणि पंडित सर अतिशय चांगले क्वालिफाय दर्जेदार पंच तुम्ही या स्पर्धेमध्ये नियुक्त केला. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. कारण कुठलीही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सगळ्या गोष्टी पाहिजेत. पंडित सर काय म्हणाल. नक्कीच पंच म्हणजेच मैदानावरचा एक देव असतोय ज्यानं द्यावं. आणि त्या शृंखलेतील स्पर्धेतील माझा सर्वात आवडता घटक कोणता असेल. डान्स कॉम्पिटिशन असतील तर जज म्हणून बसणारे जे पंच असतात ते आवडता घटक असतोय. आणि मैदानावरती क्वालिफाईड पंच जे असतात ते पंच माझा आवडता घटक असतोय. त्या पंचांसाठी जोरदार टाळ्यांचा यस पंच विश्वनाथ ठाकूर इथे गो बघूया. अतिशय चांगलं जे मनोगत व्यक्त केलं पंचाविषयी. आणि हो यस अप्रतिम दिले. थोडासा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन वेगावर नियंत्रण ठेवलं आणि अतिशय चांगला चेंडू जबरदस्त मारा. डॉटबॉल संघाची धाव संख्या 72 72 धावसंख्या धावपटलावर असताना मी विनंती करेन आमच्या गावातील जी टीम कामोठे जुई मध्ये खेळण्यासाठी गेली होती त्या आयोजनाचे प्रमुख आयोजन करते सचिन पाटील अविनाश पाटील. आपल्याला विनंती असेल प्लीज आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अविनाश पाटील सचिन पाटील सर. यस चांगला चेंडू तितक्या सफाईने चेंडू पुश केला टॅप केला चेंडू बदललाय चेंडू रेमटावलाय. पुन्हा एकदा 2 धावाचा बेनिफिट. संघाची धाव संख्या 74 74 6 बाद 74. फक्त लास्ट डिलिव्हरी बघूया. अंतिम अखेरचा डोस. अतिशय चांगलं क्रिकेट दर्जादार संघ बघूया. मोठी जोई MJPL तब्बल 24 संघ या गावात आहेत परंतु त्याच्यातून चॉईस करून 16 संघांचा समावेश. हो आउटसाइड ॲप्स्टम आणि कोटा संपलेला बघूया. संघाची धाव संख्या 72 आणि जिंकण्यासाठी 73 धावांची 74 75 75 रन्स रिक्वायर्ड 30 बॉल्स. तर विनंती करतो प्लीज कमन मायक्रो सुशांत मी पुन्हा येईन
पुन्हा येईन मिलते हैं इस ब्रेक के बाद. आपण पाहिलं तर आर एंड जे टस्कर लाईन अप करून संघा मैदानातून बाहेर होताना दिसतोय. नवदीप पाटील, विघ्नेश कोहली, बंटी कामोटकर, निलेश कामोटकर, हरीश कामोटकर, केतन पाटील, सौरभ, करण, मंगेश कासकर, परेश, सूरज, सत्यवान आणि प्रणित. या प्रणितची एक व्हिडिओ की त्याच्या छोट्या भावाची व्हायरल आहे टिकटॉक वरती, राजू दादांवरती चित्रित असणारं एक गीत आपण पाहतो. एकच वादा राजू दादा, त्याच्यावरती एक सुंदर टिकटॉक ज्यानं बनविलेली आहे, ज्याला प्रचंड व्ह्यूज आहेत, 3 मिलियन ज्याला व्ह्यूज आहेत. तो प्रणित या आर एंड जे टस्कर मधून खेळताना दिसतोय. वेलकम अविनाश पाटील सर, सचिन पाटील सर. आपल्याला मैदानावरती अतिथी कक्षात, मैदानावरचा खेळ मैदानातून पाहण्यापेक्षा अतिथी कक्षातून पाहण्यासाठी आमंत्रित केलं गेलं. त्या सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनानं स्वागत. धन्यवाद. या दरम्यान अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आताच काही दिवसांपूर्वी श्री गावदेवी क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून, यांच्या आयोजकांतून संपन्न होणारी ती स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेचे आयोजक अविनाश पाटील आणि सचिन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही या मोठी जुई प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय. टार्गेट पहिल्या सत्रामध्ये ठेवलंय ते म्हणजे 74 धावा उभारून 75 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय आणि कशा प्रकारे ते टार्गेट सफल करतील हे नक्कीच आपण या पाहुण्यांच्या समवेत पाहणार आहोत. आपण जर पाहिलं मोठी जुई प्रीमियर लीग मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा, हे धाडस, हे ध्येय, हे लक्ष, हे विचार, एकात्मता, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा उक्तीप्रमाणे जे नेहमीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकत्रित येऊन काम करत असतात असे सर्व आयोजक आणि आयोजनांच्या मेहनतीला यश लाभताना दिसते आजच्या या मेगा फायनलच्या दिवसामध्ये. आज आपल्याला समजेल की या MPL चा, या पहिल्या पर्वाचा महाविजेता कोण आहे तो, आणि त्यासाठी चाललेली ही लढत आणि त्या लढतीतली आपण जर पाहिली आजच्या दिवसातील ही मॅच, आपण मंजिरी 11 विपक्ष आर एंड जे टस्कर. तर दोन संघादरम्यान आपण पहिली लढत पाहिली. 74 धावा उभारून 75 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय आणि मैदानाकडे वाटचाल करताना दिसत आहेत आमचे दोन क्वालिफाईड पंच प्रशांत पाटील सर आणि प्रशांत माळी सर आणि संदीप पाटील सर. अतिशय जबरदस्त ज्यांचं काम आपल्याला या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतंय. अशा अनेक पाहुण्यांची उपस्थिती या मंचावर आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन सर्वजण खेळत असताना दिसत आहेत. 74 धावसंख्या उभारून 75 धावांचं माफक आव्हान समोर ठेवले या 6 षटकांमध्ये मंजिरी 11 संघानं आर एंड जे टस्कर यांच्या समोर. तर कशा प्रकारे या 6 षटकांचा सामना असेल तर आपण पहिल्या षटकामध्ये आवाज ऐकला समानार्थी शब्दांचे शब्द सम्राट दशरथ पाटील सर यांचा, आणि तदनंतर आपण वळतोय या दुसऱ्या सत्रामध्ये. मैदानाच्या चारही बाजूला जर आपण विचार केला करण तर क्लॅरिटीनं, खूप मेहनतीनं या मैदानाला सजवलं गेलंय. मैदानाची हिरवल आपण जर पाहिली तर मैदानाची क्लॅरिटीचा विचार केला तर खूप मेहनत यांनी घेतली. आपण पाहिलं वातावरणाची बदलती रूपरेषा,
निसर्गानं मध्येच पाऊस पाठवला होता आणि त्यामुळे कदाचित या सर्व खेळाडूंना खूप कमी प्रॅक्टिस करायला मिळाली असावी, म्हणून मिस फील्डचा नजराणा प्रत्येक टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या क्लॅरिटीला घेऊन जी मेहनत फळास लागली त्याचं संपूर्ण यश त्यांच्या मेहनतीला नक्कीच म्हणावं लागेल. आणि त्यात त्यांना या MPL ला मोठी जी प्रीमियर लीगला साथ मिळाली ती म्हणजेच युट्यूबवर जर आपण गेलं तर एक ब्रँडेड चॅनल, खूप फॉर्मामध्ये असलेला चॅनल 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी घर बसल्या दाखवू शकतो. आणि उत्साह वाढवण्यासाठी, तेज फुलवण्यासाठी शीर्षा ऑडिओ यांच्या माध्यमातून आवाज ध्वनी सोडला जातोय गाण्यांच्या माध्यमातून. आणि हे संपूर्ण प्रतियोगिता आपण जर पाहिली तर खूप योगदान प्रत्येक ग्रामस्थांनी तो कोणत्याही राजकीय पक्षाचा या ठिकाणी वैयक्तिक विचार केला जात नाहीये, सर्वजण हजेरी लावतायत. आणि त्याच दिशेने आपण वाटचाल करत असताना त्यांचं खूप मेहनतीचं, आनंदाचं, सुंदर बहरलेलं हे अक्कादेवी मैदानाकडे बोलतोय. सलामीची जोडी मैदानावरती स्ट्रायकवर आपण पाहतोय. प्रथम फलंदाज केतन आणि नॉन स्ट्रायकरवर आपण पाहतोय सूरज. 75 धावांचं कंपल्सरी चेस टार्गेट घेऊन मैदानावरती आपल्या बाजूनं R&J टस्कर्स या माध्यमातून खेळण्यासाठी सज्ज. पहिला गोलंदाज अमोल पाटील मंजिरी 11 यांच्या दरम्यान बरोबर 30 यार्ड सर्कल मधून त्या बाउंड्री लाईनवर उभा राहून संत गतीने गोलंदाजी करण्यासाठी 75 धावांचं टार्गेट कठीण करण्यासाठी चेंडू फेकून काढणार. कशा पद्धतीने असेल नक्कीच पाहूया. त्याआधी सर्व क्रिकेट रसिकांचं या मैदानाच्या चारीभोवती उत्साह वाढवण्यासाठी आले, त्यामुळे त्यांचं देखील स्वागत करतोय. दुसरा सत्र चालू होतोय. गणपती बाप्पा मोरया, अक्कादेवी माती की जय. पहिला चेंडू, पहिला षटक अमोल पाटील फेकून काढील. 75 धावांचा टार्गेट असताना पंचांनी इशारा केला गेम ऑन, छत्रपती शिवाजी महाराज की जय. केतन आणि हा पहा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची उंची आपण पाहिली तर बरोबर गुडघ्याच्या खालच्या दिशेने हा चेंडू ठेवण्यात आला आणि कदाचित त्यामुळे चेंडू हा डॉट पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता P1चा हा पहिला षटक. पॉवर प्लेचे 2 षटक असताना इथे या पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त रणसंख्या घेण्याचा मनसुबा या दोन्ही फलंदाजाचा आणि त्यामुळे या पहिल्या चेंडूवरती कदाचित पुरेपूर सन्मान देता आला नाहीये. हा चेंडू त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अचूक उचलतोय आणि सहजगत्या चांगला थ्रो पाहायला मिळतोय. 1 धावेने वैयक्तिक आणि सांघिक खातं मात्र सुरू केलंय. स्ट्राईक रोटेट झाली. 2 फलंदाज सलामीला जबाबदारी घेण्यासाठी आल्यानंतर दुसरा फलंदाज सूरज आता मात्र स्ट्राईकवर. अमोल पाटील याचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. फिल्डिंग मध्ये बदल केला जाईल. घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धा असताना, घरची लीग असताना एकमेकांची ओळख नक्कीच असावी आणि त्या पद्धतीने फिल्डिंग सजवली गेली आहे. P1चा षटक असताना अमोलवर जबाबदारी सोपवली आहे निमिष भोपी यानं. अमोलवर विश्वास आहे, फलंदाजी देखील त्यांनी विश्वास पूर्ण केली आणि गोलंदाजीवर विश्वास दाखवताना हा पुढचा चेंडू फेकेल सूरजसाठी. अतिशय खोलवर गतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ढकलून दिला आहे. अशा प्रकारचे चेंडू चांगला फेकत असताना इथे चुकीला माफी नाहीये. 4 धावा. थँक्यू. धावा धावफलकावरती आपण जर पाहिल्या तर करण कोळी यांच्या माध्यमातून रेखाटल्या गेल्या 5 धावा. या चौकारानं बोनस पॉइंट नक्कीच मिळतील. तर आपण पाहिलं या चौकारानं कशा प्रकारे बदल करील हा गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहा, ताकदीचा मारा केला होता, परंतु त्याहीपेक्षा सुंदर अमोल या गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू फेकण्यात आला. बाकीचं काम यष्टीरक्षक स्वतः कप्तान निमिष भोपीनं पूर्ण केलं आणि या देखील चेंडूची सांगता झाली. आतापर्यंत विचार केला पहिला चेंडू डॉट फेकला होता अमोलनं आणि तदनंतर चौथा चेंडू डॉट फेकला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शेष असणार आहे अमोल या गोलंदाजाचा. अमोल कमी हाईटचा आहे, परंतु त्याचा विचार केला तर डोक्याचा वापर वारंवार तो करत असतो आणि इथे डोक्याचा वापर करील का फलंदाज या चेंडूवरती? नक्कीच मोठा फटका वापर केलाय, करणं गरजेचं असेल आणि एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय 24 लाईव्ह इव्हेंटचा ब्रँड स्ट्रोक.
आणि पाहुणे येऊन आयोजनाचं कौतुक करतायत, तर आपल्या गावातल्या ग्रामस्थांकडूनही तेवढीच अपेक्षा आहे माझ्या आयोजकांची. स्क्रीन समोर असणाऱ्या सर्वांना विनंती असेल, प्लीज आपण स्क्रीन समोरून सर्वांनी उठायचं आहे. अगदीच त्या फलंदाजांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. प्लीज विनंती असेल ही सर्वांना. ओ टू सुशांत. हा चेंडू पहा ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणार आहे चेंडू. पंचांनी पहा कलात्मकतेने आमच्याकडे इशारा केलाय की हा अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने भर पडली. 12 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. पहिला षटक चालू असताना या षटकातील विचार केला अजूनपर्यंत एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू फेकत असताना अवांतर चेंडू एक धाव खर्च करावी लागली. चेंडू तर मात्र अतिशय सुंदर फेकत असताना इथे पहिली चौकाराची चूक पाहायला मिळाली आणि तिथे जिथे एक धाव होती तिथे 3 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूकडून हा मागच्या दिशेने केला. इथे मात्र नो मॅच नो लँड. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतो त्या ठिकाणी निलेश 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावांच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. 75 धावांचा टार्गेट असताना या षटकामध्ये 14 धावा येणं म्हणजे पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा जर आपण पहिल्या मंजिरी 11च्या 15 धावा रेखाटल्या होत्या आणि त्याच दिशेने वाटचाल करत असताना R&J टस्कर्स यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी डीजे. चौदा धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. स्ट्रायकर रोटेट आतापर्यंत आपण विचार केला तर 2 फलंदाज मैदानावरती आले होते, केतन पाटील आणि सूरज पाटील. 4 चेंडूंचा खेळ हा सूरज पाटीलनं करून दाखवला आणि तदनंतर 2 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली होती. तोच फलंदाज केतन तो नॉन स्ट्रायकरला आपण चेंडूची पाहणी स्ट्राईकला आपण पाहतोय या एंडनं आता मात्र खेळताना दिसतोय. 75 धावांचा टार्गेट असताना इथे दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम खूप मजबूत बांध्याच्या मांडल्या जात आहेत, परंतु इथे एकाला थांबावं लागेल आणि एकाला पुढे जायला संधी मिळेल. परंतु कोण संधीचं सोनं करणार हे देखील पाहणं गरजेचं. दुसरा गोलंदाज कुंदन. पहिला चेंडू उंचावरून खेळचा प्रयत्न. खोलवर गतीचा चेंडू. या चेंडूवरती आपली चपराक दाखवतोय. इथे मात्र संधी होती या मंजिरी 11च्या खेळाडूंना, परंतु आपण जर पाहिलं मैदानावरती आपण फक्त चेंडूकडे न पाहता सगळीकडे जर पाहिलं आपले काउंटिंग जर मैदानावरती असली चलाख वृत्ती आपली मैदानावरती असणं गरजेचं असेल. इथे फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. 1 धावेने पुढे सरसावली. धावसंख्या 15 धावा. ज्या पद्धतीने या 2 फलंदाजांचा विचार केला अतिशय चांगल्या पार्टनरशिपने पहिल्या ओव्हरचा सामना केला. अगदी सेट होऊन खेळताना दिसतायत आपल्या संघासाठी R&J टस्कर संघासाठी हे दोन्ही फलंदाज. 1 धाव घेतल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. सूरज आला स्ट्राईकवर ज्याने आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत आणि 12 धावा आपल्या वैयक्तिक कोठ्यातून जमा केल्यात. तोच आता मात्र खेळताना दिसतोय कुंदन. या षटकातील दुसरा चेंडू. काही पावलांचा रनअप घेत असताना उंचावरून खेळलाय चेंडू. स्टाईल आहे, नजाकत आहे. मोठा फटका पाहायला मिळतोय. ब्रँडेड स्ट्रोक MPL चा हा खूप सुंदर फटका. ज्या पद्धतीने या फलंदाजाचा विचार केला अतिशय सेट होऊन कशा पद्धतीने कोणत्या चेंडूला दिशा द्यायची याचा दांडगा अनुभव या खेळाडूला जास्त आहे. पहा काय गलीनं सिलेक्शन केला होता. स्लिप मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू कापण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूची गती पाहिली असता या ठिकाणी ज्या पद्धतीने फटका उचलला परिपूर्ण सफल झाला नाही. मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. 22 धावा. डबल धुरी. 22. सलामीची ही जोडी. आता मात्र केतन आलाय स्ट्राईकवर. कुंदनचा विचार केला तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी करत असताना इथे पुढचा चेंडू फेकून काढेल. खोलवर गतीचा पुन्हा एकदा चेंडू फेकला. जो चेंडू पहिला फेकला होता याच कुंदननं केतनला आता मात्र खोदून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. 23 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली. या चेंडूचा विचार केला आतापर्यंत कुंदननं 4 चेंडू फेकलेत. 9 धावा खर्च केल्या ज्यामध्ये 1 मोठा फटका पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा येत असताना इथे
दुसऱ्या षटकामध्ये त्याला जाण आहे की कशा पद्धतीने आपली गोलंदाजी असायला हवी आणि त्याच पद्धतीने इथे मोठा फटका आलाय जरूर, परंतु त्यानंतर वापसी केली आहे, कमबॅक केलंय आणि त्याच दिशेने पुन्हा एकदा कुंडन तो सूरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जातोय लॉंगॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अमोल येतोय, टप्प्यात चेंडू उचलतोय, तोपर्यंत 1-2-1 धाव. एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 24 धावा धावफलकावरती. आपण विचार केला हवेची साथ या एंड मिळत नाहीये. मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिला परिपूर्ण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने खेळताना दिसले खेळाडू आणि त्याच प्रयत्नात इथे केतन असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कार्पेटला घसरून तिसऱ्या सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. योगेशनं चेंडू उचलणार, तोपर्यंत 1 धाव. अतिशय संत गतीने धावसंख्या पाहायला मिळाली. या षटकाची समाप्ती झाली. पहिला षटक अतिशय महागडा ठरला. P1चा पुरेपूर फायदा घेतला. 14 धाव्या आल्या आणि तदनंतर कुंदनने जी गोलंदाजी केली परिपूर्ण या फलंदाजांना थांबवून ठेवलं. कोणत्याही प्रकारचे जास्त मोठे फटके पाहायला मिळाले नाही. एक मोठा फटका आला आणि या षटकामध्ये एकूण धावा गेल्या त्या म्हणजेच 11 धावा. एकूण धावसंख्येचा विचार केला 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 25 धावा विदाउट विकेटच्या नुकसानीनंतर. डीजे घेतला. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. 25 धावा रेखाटल्या गेल्यात. 75 धावांचा टार्गेट असताना अजूनही 50ची दूरी जाणवते. मात्र षटकांचा विचार केला अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी असणारा आणि ही दमछाक दोन्ही संघाची या मैदानावरती कशा प्रकारे असेल, कोणता संघ वरचढ ठरेल ते अजूनही सांगू शकत नाहीये. जसं आपला मैदानावरती चेंडू पडेल तसं आपल्याला माहिती पडेल की कशा प्रकारे या सामन्याचं गणित बदलते, कशा प्रकारे या सामन्याचं रूप बदलते. रोमहर्षक सामना, दिलचस्प सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. सर्कल वरून या ठिकाणी पहिला चेंडू फेकेल अमोल. गोलवर्गतीचा चेंडू लॉंग ऑफला कार्पेटला घसपटून जातोय. 1 धाव घेतली गेली. अतिशय सुंदर फिल्डिंग, अतिशय सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. अमोलने आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत वैयक्तिक कोट्यातील. पहिल्या षटकाचे 6 चेंडू फेकले, त्यामध्ये 2 चेंडू खोलवर गतीचे होते, ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि हा तिसरा वैयक्तिक दुसऱ्या षटकातील सांघिक तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकत असताना तीच डिलिव्हरी करते, तीच सेम चेंडू फेकते. प्रत्येक चेंडू हा व्हेरिएशन फेकणं खूप गरजेचं असेल आणि त्यांचा अभ्यास करून फलंदाजाला खेळणं खूप गरजेचं असेल. हा चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न, नो मॅच नो लँड्स. त्या ठिकाणी पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत नाहीये जेल घेण्याचा. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. अजूनही काही अंदाज घेऊन जर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला असता तर इथे काहीतरी विपरीत घडलं असतं, परंतु आपण धावसंख्या पाहिल्या 27 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. अजूनही 75 धावांचा टार्गेट असताना 48 धावांची गरज असणार आहे आणि त्याच दिशेने संथ गतीने खेळताना दिसत आहे. या फलंदाजांना माहिती आहे की आपल्या कशा पद्धतीने खेळीला या ठिकाणी पाचारण करायला हवं आणि त्याच पद्धतीने कदाचित प्रत्येक चेंडूला आपल्या बॅट वरती कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक चेंडू एकेरी दुहेरी धावसंख्या घेणं हा मनसुबा या मैदानावरती घेऊन ही पहिली सलामीची जोडी करताना दिसते आणि असं करणं हे प्रत्येक खेळाडूसाठी खूप चांगलं असतं. आणि ज्या वेळेला अशी रणनीती तुम्ही करत असता त्यावेळेला फलंदाजीच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त क्रिकेटमध्ये सातत्याने टिकत राहत असता. परंतु इथे गोलंदाजाला आता मात्र बदल करावा लागेल. जिथे आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट झाली, पुन्हा एकदा केतन आलाय. फुलटॉस डिलिव्हरी तितकाच चांगला सन्मान देता आला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि इथे जोडीला फोडण्यात यश मिळालंय. पंचांनी बोट उंच केलाय, कॅच घेतली आहे आणि केतन नावाचा पहिला गडी पॅव्हलियन मध्ये येतोय. डीजे सामना रंगतदार होताना दिसतोय. कधी इकडं तर कधी तिकडं असं झुकताना दिसतोय सामन्याचा तराजू. आणि मंचावरती आता ज्यांची वर्णी लागली जाईल, परंतु तत्पूर्वी मी शिवराज प्रतिष्ठान व त्याचबरोबर
दृष्टी मारवी या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रियाल पाटील यांना विनंती असेल आपण तात्काळ या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये सन्माननीय मान्यवरांना घेऊन आपण आपला टॉस घ्यायचा आहे, नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर चला या मंचावरती दिसतील स्टेप आर्ट डान्स अकॅडमी उरण नवी मुंबईचे कोरिओग्राफर पप्पू सूर्यराव, त्यांच्या समवेत ही सर्व टीम मंचावरती दिसेल आणि त्यांच्या समवेत अजूनही काही मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी अवघ्या काही क्षणानंतरच कोपरोली मतदारसंघाचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पक्षप्रतोद माजी पक्षप्रतोद विनोद दादा मात्रे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत. धन्यवाद. आपण बोलतोय मंचावरती सन्माननीय मान्यवरांचा आदरातिथ्य सन्मानित होताना दिसेल. मी आपल्या या आयोजकांच्या वतीने विनंती करेन उपाध्यक्ष प्रशांत पाटील किंवा नितिकेश आपण मंचावरती यायचा आहे आणि आता ज्यांचा आदरातिथ्य सन्मान असेल त्यांचा सन्मानपूर्वक सन्मान संयोजकांच्या वतीने केला जाईल. मी प्रशांत पाटील या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय मान्यवर आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारतील. मी विनंती करतोय आणि ज्या खेळाडूचा खेळ प्रामाणिक म्हणून मैदानावरती आवडला असेल त्याचा सन्मान होताना जर उभं राहून त्यांना सन्मान दिला तर मलाही बरं वाटेल. आणि म्हणूनच आपल्या समाजाप्रती ज्यांचा खेळ प्रामाणिक होता तो ठरला होता कानकेश्वरी टीमचा कूल कॅप्टन नकुल बंडा. प्लीज सर्वांनी उभं राहून त्यांचा आदरातिथ्य. इथे एक विशेष सन्मान अशासाठी कारण मित्र यांना अगदीच आपल्या आयुष्यातील कैक वर्ष या मैदानावरती मैदानं गाजविली. उत्कृष्ट गोलंदाज अजूनही रायझिंग उगवत्या ताऱ्यांना ज्यांच्या गोलंदाजीची भेदकता शिकावी लागतोय तो एक उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज या मंचावरती आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारताना दिसत आहेत. त्यांच्या समवेत सन्माननीय मोठी जुई गावाशी म्हणून त्या पत्नीसाठी बायकोसाठी ठरला गेलेला लाडला ज्या मैदानावरती आणि ज्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहिलं ते आयोजन होतं सचिन पाटील यांचं. तर मी विनंती करतोय संयोजकांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सचिन पाटील कामोठेच्या मैदानावरती कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग मध्ये ज्यांचं योगदान प्रचंड मोठं असतोय आणि आज स्वतः आयोजक म्हणून या कार्यक्रमाप्रसंगी आपला आदरातिथ्य सन्मान इथं स्वीकारताना दिसत आहेत. त्यांच्या समवेत अविनाश पाटील उपस्थित आहेत. मी संयोजकांना विनंती करेन अविनाश पाटील कामोठे यांचं या आदरातिथ्य सन्मान या मंचावरती आपल्या पवित्र शुभ हस्ते करावा. समीकरण सोडविण्यासाठी मैदानावरती जोडी आर एन जे टस्करचे आपला आदरातिथ्य सन्मान इथं स्वीकारताना दिसतील. थँक्यू. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे बोलतोय. आवाज असेल सुशांत पाटील कामोठे. अजय कदम या कार्यक्रमाप्रसंगी इथं उपस्थित आहेत. अजय कदम सर इथं उपस्थित आहेत. मी संयोजकांना विनंती करेन प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अजयजी कदम यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करायचा आहे. उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते सल्लागार प्रशांत भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते अजयजी कदम यांना सन्मान दिला जाईल. आता चाललेली धनराशी तनय नकुल बंडा नवगर यांच्याकडून आपल्या या शृंखलेसाठी या लीगसाठी रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी येतोय. आयोजकांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आभार.
सर्व पाहुण्यांच्या स्वागतानंतर आपण मैदानाकडे पाहतोय. 18 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. अतिशय जबरदस्त खेळ पहा. या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली, आपल्या माध्यमातून विकेट प्राप्त केला आणि परिपूर्ण शांतता मैदानावरती राखून ठेवली. या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गरज असणार ती म्हणजेच RNJ टस्कर्स या टीमला 42 धावांची. 18 चेंडू 42 धावा कशा पद्धतीने असतील ते नक्कीच पाहूया. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू ऑडिओ. तर नाणेफेकीचा कोल उडवण्यासाठी चला यायचं आहे. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. तर नक्कीच काही क्षणातच नाणेफेकीचा कोल उडवला जाईल आणि सामन्याकडे वळतोय. जिंकण्यासाठी गरज आहे. 18 चेंडू 42 धावा. ऑन द स्ट्राईक वर कुंदन येतोय. गोलंदाज वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आला. सांघिक चौथा षटक घेऊन आला आपल्या माध्यमातून आणि समोर फलंदाज नवदीप पाटील. कशा पद्धतीने असेल 18 चेंडू 42 धावांचं समीकरण ते पाहूया. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे नवदीप कुंदन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय 6 धावांसाठी. संपूर्ण जबाबदारीने या चेंडूचा सामना केलाय. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने ज्या वेळेला आपला खेळत असतात त्यावेळेला खूप अनुभव आहे. याचं उदाहरण आणि याचं शिक्षण हे प्रत्येक खेळाडूला मिळत असतं आणि तेच काम या मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळालं आणि इथे देखील या चेंडूवरती पुरेपूर सन्मान घेत असताना नवदीप पाटील, कुंदन तू नवदीप दोन्ही पाटील. मात्र इथे एकालाच थांबावं लागेल आणि एकाला पुढे जावं लागेल. पुढचा चेंडू, हा चेंडू कापण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू परिपूर्ण निर्धाव. चेंडूमध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं. आपण ज्या वेळेला बदलते चेंडू फेकत असता त्यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने आपल्या टीम मध्ये चांगलं काम करत असतात. तितकं तुम्हाला श्रेय मिळतं. आज ना उद्या नक्कीच मिळत असतं आणि प्रत्येकाला मेहनत करणं खूप गरजेचं असतं. इथे मेहनत करतोय षटकार खाल्यानंतर कुंदन. मोठा फटका पुन्हा एकदा, थांबणार तरी किती. डॉट केल्यानंतर दुसरा षटकार येतोय नवदीप पाटील यांचा. धावा. 28 धावांची अजूनही गरज. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे आणि इथे आपण जर पाहिलं या दोन संघांची ही लढत आतापर्यंत चांगलं यश मंजिरी 11 आणि RNJ टस्कर या टीमला लॉंग ऑन साइडला चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो. अमोल येतोय, फ्लॅट चेंडू थ्रो करतोय आणि एकच धावावर थांबवते. पहा कशा पद्धतीने फिल्डिंग पाहायला मिळते. अशा प्रकारची चपलाई तुमच्या अंगामध्ये असली म्हणजे प्रत्येक
खेळाडू हा 100% ज्या वेळेला देतो त्यावेळेला नक्कीच तुमची एकी मजबूत राहते आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो खूप बदललेला असतो आणि चांगला असतो आणि भीतीदायक असतो आणि तेच काम या चेंडूवरती पाहायला मिळालं. 2 फटके आल्यानंतर कसं बदल करावं हे कुंदनच्या या चेंडूंवरती पाहायला मिळालं. 2 मोठे फटके आले खरे, परंतु या 2 चेंडूंवर त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि शेवटचा चेंडू आपल्या षटकातील हा या इनिंग मधला या 17 मधला 4था षटक आणि 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. डावकरी आताचा फलंदाज आपण पाहतोय सौरभ चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आपण जर पाहिलं डावखुरे आताचा फलंदाज ज्या वेळेला मैदानावर असतो त्यावेळेला त्याला चेंडू टाकणे हे त्रासदायक असतं, कारण त्याची बाजू ही मजबूत असते आणि त्या मजबूत बाजूने तो स्ट्रोक खेळत असतो आणि त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी योगेश चेंडू खाली येतोय. संधी आहे, संधीचं सोनं करण्याचा फायदा घेतला नाहीये आणि इथे 1 धाव होती, तिथे 2 धावा मात्र या ठिकाणी नक्कीच घेताना दिसत आहेत. 2 धावांच्या मोबदल्यात इथे कदाचित सूर्याच्या किरणांचा आस्वाद त्यांच्या डोळ्यांवरती आला असावा आणि म्हणून त्या ठिकाणी व्यत्यय निर्माण झाला असावं. षटकाची समाप्ती झाली जिथे 42 समीकरण होतं, तिथे समीकरण मात्र 12 चेंडू 25 धावांचं म्हणजे 12.5च्या रन रेटनं आता मात्र जावं लागेल आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या R&J टस्कर्स टीम साठी. 50 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये 75 धावांचा टार्गेट असताना ड्रिंक टाइम पाण्याची मांग केली मैदानावरती. नक्कीच आमचे आयोजक त्या ठिकाणी जाताना दिसत आहेत. घरात होत असतो, परंतु माणुसकी हे आपल्याला ठराविक ठिकाणीच पाहायला मिळते. ग्रीष्मात पडेल अशी स्वप्नांची सुंदर माळ असावी आणि न संपणारी माणुसकीची एक रेलचेल प्रत्येक कार्यक्रमात असावी आणि तेच माणुसकीचं नातं जपण्यासाठी आज या मंचावर अनेक मान्यवर पाहायला मिळतात, कारण त्यांच्याच शुभेच्छांनी या लीगची या स्पर्धेची व अन्य कोणत्याही कार्यक्रमाची शोभा ही वाढत असते आणि शोभा वाढवण्याचं काम आपल्या संस्कृतीमधून आणि संस्कृतीच्या विचारधारेमधून सांगितलं जातं की संत महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे विचार ऐकावे हाच सापडे बोध खरा. आणि त्याच विचाराने मातृदेवोभव म्हणून आईस पूजलं जातं, पितृदेवोभव म्हणून पितांना नमस्कार केला जातो, आचार्य देवोभव म्हणून गुरूंना वंदन केलं जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अतिथी देवोभव म्हणून पाहुण्यांचं स्वागत केलं जातं, सन्मान केलं जातं. याच दरम्यान अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त हसी खेळीचं वातावरण निर्माण करणारे टॅलेंटेड स्टार मोठीजुई गावचे पनीस यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे मित्र नेहमी असतात आणि सगळ्यांना हसवतात आणि स्वतः पण असतात. पुढचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पहा ज्या पद्धतीने चेंडू फेकला पॉपिंग क्रीजच्या. आपण जो विचार केला बरोबर या फलंदाजाच्या डाव्या आणि उजव्या पायाच्या मध्ये हा चेंडू फेकण्यात आला आणि म्हणून त्या ठिकाणी ओरपीत चेंडू घेण्याचा प्रयत्न होता, परंतु जागा बनवता आली नाहीये आणि परिपूर्ण निर्धाव चेंडू. गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू चांगला फेकलाय पुष्कर. हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑन साइडला चेंडू जातोय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाणार, त्याआधी चेंडूची गती जास्त होती, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि ही जाण असावी नवदीप पाटील यांना त्याच दिशेने वाटचाल करताना दिसतोय. सध्या खूप फॉर्मात असलेला, परंतु याला थांबवायचं असेल तर गोलंदाज पुष्करला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तेच काम यांच्या माध्यमातून कधी बाजू गोलंदाजाच्याकडे तर कधी बाजू फलंदाजाच्याकडे जाते. 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आणि त्याच दिशेने वाटचाल करत असताना गोलंदाज आणि फलंदाज इथे चेंडू भेदक फेकावे लागतील, तिकट मारा करावा लागेल, ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागेल, क्षमता सिद्ध करावी लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही. तुम्हाला आज या मैदानावरती संधी आहे, या संधीचा फायदा घ्यावा लागेल. मेहनत फुलटॉस डिलिव्हरी तितकाच चांगला सन्मान, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, इथे चूक केली जाते, दुसऱ्यांदा चूक होते आणि चुकीला माफी नाही.
अशा प्रकारच्या चुका तुम्हाला डोक्यावर हात मारायला भाग पडेल. नवदीप पाटीलचा झेल पकडणं हे तुम्हाला गरजेचं होतं, मात्र या ठिकाणी चूक केली या क्षेत्ररक्षकानं आणि प्रश्नात पाडलंय. स्ट्राईक चेंज झाली, एक धाव मिळाली. 10-21चं समीकरण होतं, समीकरण 9-20 वर आलंय आणि स्ट्राईक वर फलंदाज आपण पाहतोय सौरभ. जेवढ्या वेळ नवदीप स्ट्राईक वर राहील तेवढा तुम्हाला जास्त धोका आहे आणि जेवढ्या वेळ तुम्ही चांगली गोलंदाजी कराल, झेल सोडाल, तितका तुम्हाला धोका जास्त असेल. इथे साथ देत नाहीयेत पुष्कर या गोलंदाजाला. मंजिरी 11ची आतापर्यंतचा प्रवास जर आपण पाहिला तर चांगला प्रवास, 5च्या 5 टॉस ते जिंकले होते, चांगला परफॉर्मन्स केला होता. परंतु आताच्या क्षणी काय असं घडतंय की त्यांना वेळ साथ देत नाहीये, नियत साथ देत नाही आणि खेळाडूही साथ देत नाहीये. आपण पहिल्या षटकामध्ये मिस फील्ड झाली, 4 धावा आला आणि तिथून सुरुवात झाली. परंतु अजूनही काही घडलं नाही, काही बिघडलं नाहीये. मागे काय झालं ते महत्वाचं नाहीये, तुम्हाला आता काय करायचं ते महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं वेळ तुम्हाला ओळखून त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. फलंदाज सर झालाय, हा पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक अमोल येतोय, चेंडू उचलणार, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे थ्रो केली जाते. मात्र त्याआधी पॉपिंग क्रीज क्रॉस केली नवदीप पाटीलनं. 2 धावांच्या मोबदल्यात एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या, त्या म्हणजे 57 धावा आणि जिंकण्यासाठी समीकरण पहा 8 चेंडू 18 धावांची गरज. मित्रांनो अजूनही काही घडलं नाहीये, अजूनही काही बिघडलं नाहीये. दशरथ सर जर आणि तर या 2 शब्दांचा वापर जर मैदानावरती केला तर काही घडू शकतं, काही बिघडू शकतो. परंतु इथे क्रिकेट रसिकांना काय हवं असतं तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत यावा, हेच क्रिकेट रसिकांना पाहिजे असतं. परंतु इथे गोलंदाजाला मान्य आहे का, फलंदाजाला मान्य आहे का? फुलटॉस डिलिव्हरी, चांगला सन्मान घेता आला नाहीये, स्वतः निमिष त्या ठिकाणी येतोय. इथे तिसऱ्यांदा चूक होते आणि वारंवार चुकीवर चुकी आणि त्याचा भरणा पहा. इथे जीवनदान मिळतोय आणि त्या जीवनदानाला साजेचं असं स्वरूप पाहायला मिळतंय. एकूण धावा धावफलकावरती तर आमचे निमिष या ठिकाणी पनिश या ठिकाणी सांगतायत चुकीवर चुकी काशीव बुकी. थांबा, या इनिंग नंतर त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आज अतिशय जबरदस्त स्टार 2 या मैदानावरती पाहायला मिळतील. आवाज असेल दशरथ पाटील सर आणि पनीस याचा. तर एकीकडे आपण पाहतोय इथे डोक्यावर हात मारलाय फलंदाज सौरभ यानं, कारण ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला होता, फसवला होता या गोलंदाजानं, मात्र तितकी साथ दिली नाहीये. या गोलंदाजानं 2 झेल उडविले होते आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. जर या चेंडूला गॅदर केलं असतं तर काहीतरी विपरीत घडलं असतं. समीकरण पहा कुठं आलंय, 7 चेंडू 16 धावा. या चेंडूवरती भेदक गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजाला देखील तुटून पडावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समजत नाहीये, मात्र या ठिकाणी षटकाची समाप्ती झाली. आता मात्र समीकरण अवघड झालंय, दोघांची बाजू सर आहे, दोघेही नजरेला नजर रोखून आहेत. काय घडणार, काय होणार ते नक्कीच पाहायला मिळेल. आजचा मेगा फायनलचा दिवस आहे, यातून जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. कोण जाण्यासाठी आतुर आहे, कोण मेहनत करेल, कोण यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करेल ते नक्कीच पाहूया. परंतु त्याआधी ऐकूया श्रीशा ऑडिओला. अगर मंजिल को हासिल करना है तो हौसला साथ रखना. आता मात्र या ठिकाणी ध्येय आणि ध्येयाकडे तुमचं लक्ष केंद्रित असायला हवं आणि हे दोघांसाठी खूप महत्वाचं आहे. मंजिरी 11 आणि R&J टस्कर्स या 2 संघांसाठी निमिष प्रयत्न करतोय आणि एका बाजूला नवदीप प्रयत्न करतोय. परंतु
कोणाच्या प्रयत्नाला यश मिळेल, कोणाला फळ मिळेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे. अजूनही सामना 6 चेंडू कंपल्सरी 16 धावांची गरज असताना सापळा रचला जातोय, जाळा मांडला जातोय आणि मासा अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मगाशी जाळा फेकला पुष्करनं, परंतु त्यात सापडले नाहीये. आता पुन्हा एकदा 6 चेंडू 16 धावा. गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूकडून रोहिदास पहिला चेंडू 6 चेंडू 16 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड साईडला येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, अचूक जल टिपतोय आणि जल्लोष पाहायला मिळतोय. आता मात्र प्रश्नावर प्रश्न, उत्तर सापडत नाहीये. उत्तर सापडले मंजिरी 11 ला. डीजे नक्कीच टॉस बॉक्स मध्ये मी आमंत्रित करील नाणेफेकीचा कौल उडविण्यासाठी पुढच्या मॅचचा आमच्या नवघर गावचे एक जबरदस्त सर्वोत्कृष्ट क्रिकेटर नकुलजी बंडा यांना की आपण टॉस बॉक्स मध्ये प्रस्थान करायचं आहे. आपण जर पाहिलं तर नवदीप पॅव्हलियन मध्ये गेल्यानंतर इथे आता मात्र अवतार घ्यावा लागेल सौरभला आणि ती क्षमता आहे त्याच्यामध्ये. आपण पाहिलं रोहिदास गोलंदाजीसाठी आला, पहिल्या 5 गोलंदाजांनी जी चूक केली ती चूक मी भरून काढणार असा विश्वास दाखवला. कॉन्फिडन्स घेऊन चेंडू हातामध्ये घेतला आणि पहिला चेंडू सफल ठरला. इथे मात्र सौरभला या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. ओ टू सर. थँक्यू. यावेळेस मात्र आजच्या नॉकआउट मॅच त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल, कारण याच्यातून परास्त होणारी टीम त्याचा आजचा खेळ संपणार आहे. नाणेफेकीचा कौल असेल शिवराजे प्रतिष्ठान विपक्ष मारवे आणि नाणेफेकीचा कौल देण्यासाठी सन्माननीय मान्यवर एक लेजंड खेळाडू नकुलजी बंडा यांच्या पवित्र शुभ हस्ते. काटा आणि नाणेफेकीचा कौल दृष्टी मारवी जिंकतोय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी टीमला किती धावसंख्येवरती रोखू शकाल? 60-70 धावसंख्येच्या आतमध्ये रोखायला लागेल, कारण आतिषबाजी अंकेश एक फलंदाजी अंकेशला आम्हाला रोखण्याचा 100% प्रयत्न करणार. नक्कीच बॅड लक होते आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अतिशय नशिबाचा कौल आजमावला गेला. दृष्टी मारवी टीम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. जवळजवळ 60 पर्यंत रोखण्याचा मनसुबा असणार आहे त्यांचा. तुमच्या टीमसाठी या चषकाकडे वाटचाल करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर आपल्यासोबत आता असणार आहेत शिवराज प्रतिष्ठानचा अंकेश, ज्याची वर्णी लागली होती रायगड प्रीमियर लीग मध्ये. अनवधानानं गार्गी शूटर मधून खेळणारा हा शिवराजे प्रतिष्ठान सरते शेवटी बऱ्याचशा चुक्या करून सुद्धा पहिल्या दिवशी फायनलला पोहोचलेला, म्हणजेच टॉप 4 मध्ये पोहोचलेला. काय टार्गेट असेल किंवा तू कितपत धावसंख्येचा डोंगर उभा करू शकशील फलंदाजी करता? जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करेल. धावसंख्येवरती त्यांची इच्छा आहे की आपण जास्तीत जास्त धावसंख्या काढू आणि अगदीच आपल्या दृष्टी मारवी टीमच्या समोर एक भाला मोठा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. ऑल दी बेस्ट अंकेश कामोटकर. आपण जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मधून पाटील. हो 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 हो, काय पटका पाहायला मिळाला. 3 चेंडू 9 धावांची कंपल्सरी गरज. कधी बाजू फलंदाजाकडे तर कधी बाजू गोलंदाजाकडे वळली जाते. जस जसा चेंडू पडेल तस तशा हृदयाची धडधड ही वाढत जाईल, कमी होईल, वाढत जाईल, कमी होईल. फलंदाज पहा सेट झालाय पहिल्या चेंडूवरती. पुरेपूर आपली सत्यवानगिरी दाखवते, सत्यता स्पष्ट करते. R&J टस्कर साथ संघ. आणि आता मात्र ज्या पहिल्या चेंडूवर या गोलंदाजानं चांगला चेंडू फेकला होता, चांगला गडी बाद केला होता, त्याला रूप घ्यावा लागेल. रूप घ्यावा लागेल फलंदाजाला, अवतार घ्यावा लागेल. दोघांची कसरत, दोघांची मेहनत, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न. पुढचा चेंडू
मोठा फटका केल्याचा प्रयत्न लॉंग साईडला, चेंडू हा अतिशय संत गतीने जातो. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेला प्रयत्न करत असताना इथे थ्रो केला जातोय. मात्र काय होणार, इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते आणि विकेट सॅक्रिफाईस केल्यानंतर सत्यवानला स्ट्राईक दिली जाते. इथे मात्र सौरभ बॅक टू द पॅव्हलियन. जावं लागेल. तुम्हाला कसरतीच्या भिंती तोडाव्या लागतील, तेव्हा कुठेतरी तुम्हाला विजयाचा उंबरठा पार करावा मिळेल. या ठिकाणी गोलंदाज सर ठरलाय, फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला. 9 पाहिजे होत्या. 2 चेंडू 8 धावांची कंपल्सरी गरज. इथे पहा, काउंटिंग नक्कीच विचारणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला मैदानावरती तुम्ही अष्टपैलू भूमिकेत असता त्यावेळेला तुमचं कर्तव्य असतं की तुमच्या डोक्यात रनांची आणि रणनीतीची काउंटिंग असणं गरजेचं आहे. इथे निमिषने तेच काम केलंय. इथे आता मात्र सॅक्रिफाईस विकेट केल्यानंतर सत्यवान स्ट्राईक वर आलाय, विश्वास दाखवलाय, भरोसा दाखवलाय आणि त्या भरोश्याला या ठिकाणी उतरणार का हा प्रश्नचिन्ह आता मात्र त्यांच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये, हा प्रश्नचिन्ह आता मात्र R&J टस्कर्स या संघ मालकाच्या मनामध्ये आणि एका बाजूला प्रश्नचिन्ह पडलाय, तो म्हणजेच मंजिरी 11 या संघ मालकाच्या मनामध्ये. दोघांच्या नजरा एकमेकांच्या समोर उभे राहून रोखून बसल्या जात आहेत. पहा कशा पद्धतीने या ठिकाणी फॉलो थ्रो मध्ये सजविला जातोय क्षेत्ररक्षक. 2-8 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी 2 धावा घेण्याचा मनसुबा असेल. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेला प्रयत्न करत असताना इथे मात्र पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करत असताना 2 धावा. ओ माय गॉड, हे काय घडलं, हे काय झालं. आता मात्र प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती हास्य, आता मात्र विचार पडलाय मंजिरी 11 संघाला आणि हास्यात उतरलाय R&J टस्कर. हे काय करता बंटी आवाज आला, मात्र बंटीने या ठिकाणी पॉपिंग क्रीज पार केली आहे. इथे तू मैं तू कमी आम्ही का तुम्ही, यस यू अँड मी हा प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा संधी, शेवटचा एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची कंपल्सरी गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल, जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी. क्या बात है. कोण जाईल फायनल. जोरदार टाळ्यांच्या गरजेला जसा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज येईल, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. रोमहर्षक सामना. मी मगाशी सांगितलं R&J टस्कर अँड मंजिरी 11 दोन्ही मातब्बर संघ, दोन्ही ताकद संघ. जोरदार टाळ्या मित्रांनो. एक चेंडू 6 धावा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विजय प्राप्त करतोय, चेंडू बीट होतोय आणि इथे जल्लोष होतोय. फायनल मध्ये प्रवेश केला जातो.